पाहायला मिळेल. ओनली नाईट आहे 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा गुरुदत्त चौथायरवा किनानगरीमध्ये सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेल्या खेळाडूंसाठी असेल. आपण अवश्य त्या स्पर्धेमध्ये भेट घ्या आणि आपला सहभाग नोंदवा. राहुल माली, सुनील माली, संदीप माली, अविन माली आणि ऑल टीमशी आपण संपर्क साधायचा आहे. सामना सुरू होतोय. गोलंदाज राहुल, पहिला चेंडू राजू पाटील साठी. 3:18 पहिला चेंडू टाकलाय. चांगली फिल्डिंग अविन मालीनं शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये केलेली आहे. चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. चांगली फिल्डिंग आहे. यानंतर आपल्या सिनियर 40+ स्पर्धा असतील 19 ते 21 साविंद्र आणि वडोणोगर. त्यानंतर मानकुली इथे 22 ते 26 ओनली नाईट स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेचे करता धरता राहुल माली असतील. स्पर्धेचा संपूर्ण खर्च राहुलनी खांद्यावर घेतलेला आहे. क्या बात आहे. इथे अजून एक चांगला चेंडू अविन माली. डायरेक्ट हिट झाला नाहीये. एक सिंगल धाव आली. 2 चेंडू मध्ये 1. वीर तानाजी दापोडे संघाची सुरुवात. आता स्ट्राईकला आलेत कुंदन पाटील. नक्की सिनियर 40+ संघटनेमध्ये कुंदन पाटील असोत, तात्याशेठ असोत, त्यानंतर संजयभाई म्हात्रे असोत, विनोददादा ठाकरे, प्रदीप जोशी हे सर्व पदाधिकारी आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. काय कमालीची लाईन आहे. लेंथ राहुल मालीची. पहिले 3 चेंडू मध्ये फक्त धावा दिले 2. चांगली सुरुवात आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावा. दापोडे संघाने आज 2 सामने जिंकले. दुपारच्या 17तून तर पहिल्या सकाळच्या 17तून मानकोली संघाने देखील 2 सामने जिंकले आहेत आणि हा बक्षीस पात्र सामना सुरू आहे. पावलांचा चांगला वापर. राहुलच्या मुखातून आवाज देखील चांगला येतोय. हे गोलंदाजासाठी खूप महत्वाचं आहे. 2 चेंडू डॉट. 2 चेंडूंवर 2 सिंगल. 4 चेंडू मध्ये आले 2. अशी दापोडे संघाची पहिल्या 4 चेंडू मध्ये संत आणि शांत सुरुवात. पुढील चेंडू. इथे देखील आवाज चांगला केलाय. चेंडू मात्र किशोर मालीच्या दिशेनं मिड ऑफला चेंडू उचललाय. राजू पाटीलच्या बॅट मधून 2. कुंदन पाटीलच्या बॅट मधून 1. 4 चेंडू मध्ये टोटल धावसंख्या झाली ती 3. क्या बात आहे. प्रत्येकी षटकारासाठी तात्याशेठ पाटीलच्याकडून कुंदन पाटील यांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ओनली कुंदनजी पाटील यांच्यासाठी आहेत. क्या बात आहे. प्रत्येक षटकारासाठी 2000. आवाज आला का? यस. 5000. हॅट्रिकला 5000 आणि प्रत्येकी 2000 हे बक्षीस लावलेले आहे. बघूया कुंदन पाटील देखील उत्साहित झालेत. चेंडू माझ्याकडे कधी येतोय. त्यांनी सांगितलंय बक्षीस काय लावले ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि सुजित तात्याशेठ यांनी सांगितलंय 3 षटकार सलग आले 5000 आणि प्रत्येकी षटकारासाठी 2000. शेवटचा चेंडू आहे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. इथे बॅटची कडा एस्ट्यांच्या मागे सुनील मालीनं झेल टिपलाय आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज कुंदन पाटील OUT आउट. नक्कीच एक ओव्हर 1/3. रविदादा पाटील आम्हाला BTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी आणि गुरुदत्त मानकोली टीम साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद रविदादा पाटील.
न्यू बॅटर नितीन ज्युनियर, नक्की सुजित तात्याशेठ पाटील. भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या लहान ते थोर व्यक्तिमत्वांच्या गळ्यातील सर्वांच्या तावीज असलेलं असं व्यक्तिमत्व. गोलंदाज आलाय रणजित माली. बघूया दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी रणजितच्या खांद्यावर. इथे फटका फसलाय तानाजीनं, हा झेल ड्रॉप केलाय. नक्कीच झेल व्हायला हवा होता, कारण की हा झेल राजू पाटीलचा होता. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. जीवनदान दिलाय रणजितच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर राजू पाटीलला. राजू पाटीलनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, 3 सिंगल धावा आलेत आणि 2 डॉट. धावसंख्या झाली ती 4. नितीन साठी हा चेंडू अगदी अगदी कार्पेट चेंडूला डीप मिड विकेटला खेळला आहे. संदीप तिथे उपस्थित, चांगला थ्रो आलाय, फक्त 1 सिंगल धाव. धावसंख्या होती ती 6. एक बाद 6 अशा धावा झालेल्या आहेत त्या वीरतानाच्या दापोडे संघाच्या. पुन्हा एकदा रणजित येतोय गोलंदाजी स्ट्राईकवर सज्ज होतोय. यावेळी अतिशय सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडूच्या हाताळणी केली होती. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 7. चांगली गोलंदाजी, 4 चेंडू टाकून झाले, 4 सिंगल फक्त आलेले आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत आहे रणजित याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये राहुल माली याने 3 धावा खर्च केल्या होत्या. रणजित पुन्हा एकदा तयार. अतिशय सुरेख असा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. डॉट बॉल. चांगले अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत आहे. गुरुदत्त मानकोली संघाचे गोलंदाज. राहुल याने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर रणजित चांगली गोलंदाजी करतोय. महत्वाचा सामना आहे, बक्षीस पात्र हा सामना आहे. इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणार आहे चेंडू. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातला. 1 बाद 8 अशा धावा झालेल्या आहेत वीरतानाजी दापोडे संघाच्या. जय हनुमान सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 यावेळेचा फटका सजवलाय. राहुल माली तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 1 शॉट म्हणजे 2च धावा मिळतील. धावसंख्या होती ती 10 आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 10 अशा धावा झालेल्या त्या वीरतानाजी दापोडे संघाला. आता मात्र गिअर चेंज करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. खेळाडूंना पाणी घेऊन स्वतः कुंदन पाटील आलेले आहेत. काहीतरी मेसेज, महत्वाचा मेसेज असावा म्हणून स्वतः कुंदन पाटील तिकडे पाणी घेऊन आलेले आहेत. 2 षटक झालेले आहेत. फक्त 10 धावा जमवल्या आहेत. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये कितपर्यंत धावा बनतील हे आपल्याला येणाऱ्या 2 षटकामध्ये समजेल. तिसरे षटक घेऊन संदीप माली सिनियर आलेला आहे. संदीप माली येतोय क्रमांक 3चं षटक घेऊन. धावसंख्या फक्त 2 आहे. समोर फलंदाज राजू पाटील, नॉन स्ट्राईकला नितीन पाटील ज्युनियर. बक्षीस पात्र सामना आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने अति महत्वाचा असा सामना.
कारण दोन्ही संघांनी यावर्षी अजून खातं खोललेलं नाहीये ट्रॉफ्यांचं. पाहूया कुणाला पहिली ट्रॉफी या सीझनची मिळते. संदीप माली, राजू पाटील साठी अप्रतिम असा चेंडू, अतिशय सुंदर सुरेख असा हा चेंडू. निर्धाव चेंडू येते. निर्धाव चेंडूने सुरुवात करून देताना ते संदीप माली. पुन्हा एकदा संदीप माली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज राजू पाटील. सुरेख असा फटका सजवलाय. डीप मधून खेळाडू संदीप माली आणि रणजित दोघेही आले होते. फक्त आणि फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेक ही तेवढ्याच ताकदीने गेलेली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या आहे ती 11. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. राजू पाटील स्ट्रगल करताना आतापर्यंत 7 धावा काढलेल्या आहेत. स्लोवर चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 13. 1-13 धावा झाल्या. तिसऱ्या षटके मार्गस्थ आहेत. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या होती ती 13. चांगली टिचून अशी गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी होत आहे मानकुली संघाकडून. यावेळचा चेंडू अप्रतिम असा चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय. संदीप माली काही गोलंदाजी करीत आहे. पहिले षटक राहुल याने टाकलं. फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर रणजित याने 7 धावा खर्च केल्या. इथे संदीप सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आता बॅटच्या पट्टे देत नाही. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार, नशिबाचा चौकार आणि महत्वाचा चौकार येतो. बॅटकड होती. नशिबाचा चौकार म्हणायला लागेल दापोडे संघासाठी आणि संजीवनी देणारा हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 17. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. श्री कालिका माता कालवा टीम आपण तयार आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आपल्याला या स्पर्धेचा पहिला सेमी फायनल चा सामना खेळायचा आहे. श्री कालिका माता कालवा टीम सदा मात्रे ऑल टीम आपण लवकरात लवकर क्रीडानगरी मध्ये पोहोचायचं आहे. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती 19. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 1 बाद 19 धावा झालेल्या आहेत त्या वीर तानाजी दापोडे या संघाचे. चला कालिका माता कालवार आपण तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यावर विजयी संघाशी आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे आपला संपूर्ण संघ घेऊन इथे हजर राहायचं आहे. कालिका माता कालवार शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मला वाटते सुनील माली याच्यावरील जबाबदारी देण्यात येईल. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण सुजित शेठ आता यांना पाहतोय. त्यांच्या सोबत वेताल पाटील आहेत आमचे सारंगावचे युवा नेतृत्व. त्यानंतर आमचे राकेशजी पाटील, धनाजी मास, सुनील दादा पाटील आणि ताते शेठ यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि जय हनुमान 40+ सारंगाव टीम. नक्कीच आज या स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाची उपस्थिती म्हणून ज्यांना आपण मंचावरती पाहतोय. जॉय कुमार अँड कंपनीचे मालक सुजित तातेशेठ पाटील, ठाणे जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व. श्री कालिका माता कालवा टीम आपल्याला लवकरच इथे रिपोर्टिंग करायची आहे. कारण की या सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आपल्याला या स्पर्धेचा पहिला सेमी फायनल सामना खेळायचा आहे. ओ टू उमेश. धन्यवाद कालीराम केने सर. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन सुनील माली आलेला आहे. समोर फलंदाज राजू पाटील. राजू पाटील यांनी 10 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या आहेत. सुरेख असा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरून आदोलतोय. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या लेग बाईसचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या होती ती 20.
नितीन हा स्ट्राईकवर आलेला आहे फलंदाज. सुनील माली नितीनसाठी चेंडू उडवण्याचा प्रयत्न. संदीप माली ज्युनियर अतिशय चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 22. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण संदीप माली ज्युनियर याच्याकडून झालेलं आहे. सुनील माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज नितीन पाटील. धावसंख्या ती 22. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वळवलेला आहे. व्हेरिएशन चांगलं दाखवत आहे सुनील माली. चांगली गोलंदाजी, कंजूसभरी गोलंदाजी येथे होत आहे श्री गुरुदत्त मानकोली संघाकडून. लास्ट टाइम जेव्हा एकता जय हनुमान सारंगाव यांच्या मॅचेस झाल्या होत्या त्यावेळेस अतिशय सुरेख असा झेल रणजित याच्याकडून. फलंदाज नितीन पाटील हा बाद झालेला आहे. मान्यवर कक्षामध्ये निवृत्ती ज्ञानेश्वर पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सुरई सारंग या ग्रामपंचायतीच्या त्यांच्या सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील या विद्यमान सरपंच आहेत. वेलकम निवृत्ती पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. नक्कीच या स्पर्धेला आजच्या दिवसातून महत्वाची उपस्थिती सुजित तात्याशेठ पाटील यांची आपण पाहतोय. त्यांच्या सोबत वेताल रमेश पाटील आमचे सारंगावचे युवा नेतृत्व तसेच राकेशजी पाटील आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय ज्ञानदेव पाटील संघाचा कर्णधार. 2 चेंडू खेळण्यासाठी संधी त्याला मिळते. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. एक अशा व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करीत आहोत. जनमान 40+ सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषकाला आज वेलात वेल काढून आपले तुम्हा सर्वांचे लाडके ज्यांनी प्रत्येक युवा पिढीच्या मनामध्ये घर केले असं व्यक्तिमत्व सुजित तात्याशेठ पाटील. सुनीलदादा पाटीलांना विनंती आहे की आपण जनमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं जी पाटील नक्कीच आमचे सुजित तात्याशेठ यांचे एक जवळीक
परम मित्र नक्कीच त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. राकेशजी पाटील, बजरंग दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. अतिथी देव भव, पाहुणे हे देवासमान आहेत आणि आपल्या विनंतीला मान देऊन अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला ते मोलाची उपस्थिती देऊन उपस्थित आहेत. त्यानंतर आपण निवृत्ती पाटील याचा देखील स्वागत सन्मान करूया. धन्यवाद. चालेल, धन्यवाद. सुजित तात्याशेठ पाटील, वेतालजी पाटील, राकेशजी पाटील आणि आपल्या संपूर्ण मित्र परिवाराचं पुन्हा एकदा जय हनुमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं मनापासून स्वागत आणि आभार. खूप खूप धन्यवाद. या भिवंडी वाल्याची हाय बोलबाश. क्या बात आहे. सनी स्पोर्टचे सर्व सहकारी मित्र सुजित तात्याशेठ पाटील असतील, सदा म्हात्रे असतील आणि आमचे सुनील माली, हा तात्याशेठ यांचा मित्र परिवार आहे. हा प्रेम आहे मित्रांवरचा. नक्की सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आमच्या आयोजन कमिटीचं विनंतीला मान दिलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. नक्कीच आमचे विजय चव्हाण लाराज सर यांनी आठवण करून दिली की सुजित तात्याशेठ हे पहिले जय बजरंग कारिवली या संघातून भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट खेळले आणि त्यानंतर सनी स्पोर्ट. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. बघू शकता आपण लक्की नंबर 10 तात्याशेठ यांची गाडीचा नंबर संपूर्ण ठाणे नाही तर महाराष्ट्रामध्ये हे नाव चर्चेत आहे. शोनू तेजूच्या हल्दीला जावायचं आहे. तर विजयाचं लक्ष घेऊन 27 धावांचं मैदानामध्ये सुनील माली आणि राहुल माली आलाय. नक्कीच रविदादा पाटील, गणेशदादा केनी आणि संपूर्ण चौथा हिरवा 40+ आणि गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं तसेच चौथा हिरवा नवीन 40+ संघाच्या वतीनं गुरुदत्त मानकुली टीमला शुभेच्छा. धन्यवाद. चिंतामण मामा पाटील आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सारंगावचे उद्योजक उद्योगपती आहेत सेबी पाटील या नावाने ज्यांची ओळख. वेलकम, सुस्वागतम. भेटायला
पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट आलेली आहे सुनील मालीची. नक्कीच राजू पाटीलने देखील पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट घेतलेली आहे. 27चं लक्ष आहे. तानाजी माली ओव्हर नंबर 3 क्रमांकावर आलाय आणि हा दुसरा चेंडू. नितीन सिनियर कव्हर पॉइंट रिझर्व्ह मधून चांगली फिल्डिंग करतायत. इथे पॉइंटला सत्यवन पाटील होते. अमर सुकीर पाटील आपल्या सारंगावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्ती अमरदादा सुकीर पाटील आपलं स्वागत आहे. आपले चिंतननामा देखील आलेले आहेत. सीबी पाटील उद्योजक उद्योगपती या सारंगावची ओळख. आर डी पाटील असतील सीबी पाटील असतील या व्यक्तिमत्वांची नावं आवर्जून हे सारंगावतून अग्रेसर आहेत. अमरदादा आपलं देखील स्वागत. इथे बघूया एक घेतली दुसरीचा प्रयत्न आहे. इथे विकेट आली. राहुल मालीची धावबादच्या स्वरूपात विकेट. 2 बाद धावा बनलेत 3. अविन मालीला संधी मिळालेली आहे 4थ्या क्रमांकावर. 27 बनवायचे आहेत. राहुल माली 1 वर, तानाजी माली खेळतोय 2 वर. सुनील बाद झाले 0 वर. 4 चेंडू मध्ये 2 बाद 3. नक्कीच अगदी दापोडे आणि मानकोली या गावातून देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळला जातोय. 40+ 3-3 4-4 टीम आहेत. रेग्युलरच्या देखील 2-2 3-3 टीम आहेत आणि दोन्ही गावामध्ये चांगले मैदान देखील उपलब्ध आहेत. वीर तानाजी दापोडे आणि गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली अशी केडानगरीची नावं देखील आहेत. अविन माली नक्कीच इथे या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल. रजनीश भाऊ पाटील जॉली कामतगर संघाचे सिनियर खेळाडू आम्हाला जोडलेत आणि त्यांनी वीर तानाजी दापोडे संघाचे सूर्यकांतदादा पाटील यांच्यावर पारितोषिक लावलेले आहे. प्रत्येक झेलसाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेले आहे. धन्यवाद. रजनीश भाऊ पाटील शिवसेना विभाग प्रमुख आहेत कामतघर. त्या चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय. पंचांचा इशारा आलाय. वाईटनं धावसंख्या पोहोचली 5 वर. पहिल्या ओव्हर मध्ये दापोडे संघाला 3 आल्या होत्या 1 गड्याच्या मोबदल्यात. इथे मानकुली संघाचे 2 गडी बाद झालेत आणि धावा बनले 5. अजून या ओव्हरचा 1 चेंडूचा खेळ बाकी आणि इथे देखील आली विकेट. अविन मालीची महत्वाची विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 3 बाद 5. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये अजूनही धावा बनवायचे आहेत 22 27.
क्या बात आहे. अगदी चेंडूला हलक्या हातानं टॅप केलाय. एक सिंगल धाव स्वतः गोलंदाज हेमंत भुईरनं हा चेंडू पकडलाय. दापोडे टीम नक्कीच फलंदाजीतून थोडीशी मागे राहिली असं म्हणायला हरकत नाही, कारण की याचं मुख्य कारण मानकुलीच्या चारी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. वेलकम योगेश म्हात्रे, अमरदादा पाटील आपलं देखील स्वागत आहे. आमचे CB पाटील चिंतामण मामा आपलं देखील स्वागत. रूपवान ट्रान्सपोर्टचे मालक संदीप मालीचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चिंतामण चेंडूला उचललाय. इथे दुसरी धाव ते सर्रार कंप्लीट केली. एक एक धावेला खूप मोठी किंमत आहे. 9 चेंडू मध्ये धावा आलेत 10, अजूनही 15 मध्ये बनवायचे 17. 27चं लक्ष आहे. यानंतर अजूनही आपल्याला 2 महत्वाचे सामने खेळवायचे आहेत. एक सेमीफायनल आणि एक फायनल. हा फटका संदीपनं समोर ठेवलाय. ज्ञानदेव पाटील दक्ष आहेत. झेल टिपला गेलाय काऊ कॉर्नर रिजनला आणि धक्का नंबर 4 गुरुदत्त मानकुली टीमला. दहा चेंडू 10 धावा आणि फलंदाज बाद झाले 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय संदीप ज्युनियर. गुरुदत्त मानकुली संघाचा संघनायक आहे. छोटा बॉम्ब बडा धमाका इथे संदीप ज्युनियरला दाखवावं लागेल, कारण की संघाचा संघनायक आहे. आता धावा बनवायचे अजून 17 आणि त्याच्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू मध्ये 17 वर सामना येऊन थांबलेला आहे. बक्षीस पात्र सामना आहे, कारण की जो संघ या सामन्यातून विजय संपादन करेल तो या 3 पैकी एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. सुंदर ट्रॉफी आहेत. बघूया मानकुली की दापोडे, दापोडे की मानकुली या सामन्यावर विजय कुठला संघ मिळवेल. हा चेंडू हलक्या हातानं केलेला आहे संदीप ज्युनियरनं. अगदी आपण पाहिलं तर मिडन आणि मिडअपच्या मधून सेफ फटका खेळला आहे. चांगला क्रिकेट संदीपच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 12. 11 चेंडू मध्ये 12, आता 13 मध्ये 15. नक्कीच आमच्या धीरज पाटील देखील रोज उपस्थिती या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आभार. सलग 3 दिवस धीरज पाटीलची आम्हाला उपस्थिती मिळाली. इथे हा चेंडू देखील हलक्या हातानं केलेला आहे. बघूया इथे देखील एक पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. खराब फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली. थोडीशी दबाव जाणवलाय. इथे 3 धावा पूर्ण केल्यात. वा, गुड रनिंग. 15 धावा 12 मध्ये आल्यात 15 आणि आता 12 मध्ये बनवायचे आहेत 12. 1 डझन चेंडू आणि 1 डझन धावा असं समीकरण आहे. बघूया 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 मिनिटांची नक्कीच ड्रिंक्स ब्रेक विश्रांती असेल. श्री कालिका माता कालवार टीम संघ कॅप्टन सदा मात्रे टॉसबॉक्सच्या बाजूलाच आहेत. नक्कीच वेळेवर आलात, धन्यवाद. 12 चेंडू 12 धावा. नक्कीच कालवार संघाला कोणी येऊ द्या, ते काय घाबरणार नाही, कारण सदा मात्रेने त्याच दिवशी सांगितलं आम्ही खुश आहोत, गटातून क्वालिफाय झालो, आम्हाला 1 ट्रॉफी लागलेली आहे. ते मानकुली येऊ द्या की दापोडी येऊ द्या, कालवार टीम एक दादा टीम म्हणून या संघटनेमध्ये या संघाच्या नावाचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. आज मुकेश पाटील संघाला जॉईन आहेत की नाही
ते देखील पाहावं लागेल, कारण की पहिले 3 सामने त्यांनी मुकेश पाटीलचे अनुपस्थित जिंकलेत. प्रकाश म्हात्रे देखील नव्हते. विनोद पाटीलच्या चेहऱ्यावर खुशी आहे की शेवटचा दिवस आहे आणि पार पाडण्याच्या मागे आता खुशी चेहरा होणार तर शेवटचा दिवस आहे. 12 चेंडू 12 धावा, गोलंदाज झालाय ज्ञानदेव पाटील संघाचा संघनायक आणि समोर देखील मानकुली संघाचा संघनायक. क्या बात आहे. दोन्ही कॅप्टन इथे देखील संदीप ज्युनियरना अतिशय चांगला हा क्लास फटका केलाय. सत्यवान पाटील क्या बात आहे. वाह, अप्रतिम सुंदर फिल्डिंग. 3 धावा या चेंडूवर धावून पलून पूर्ण केलेत. खेळाडू कक्षामध्ये बसा. रणजित मागे बसा. कमलाकर फिल्डिंग चांगली झालेली आहे. फक्त 3 धावा आलेत. धावसंख्या झाली ती 18 धावा. काय संदीप ज्युनियरनं 3 चेंडू मध्ये मौल्यवान 8 धावा बनवल्यात. बघूया तानाजी. ज्ञानदेव पाटीलच्या पहिल्या चेंडूवर 3 धावा धावून पलून पूर्ण केलेत. 12 मध्ये 12 होत्या, आता 11 मध्ये 9. 11 चेंडू 9चं समीकरण. क्या बात आहे. हा चेंडू लेगस्टिक वरचा चेंडूला अगदी हलक्या हाताने टच करण्याचा प्रयत्न केला होता तानाजी मालीनं. व्हाईटच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या झाली ती 19. इथे फटका चांगला आहे. सरळ बॅटनं चेंडूला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये केलाय. दुसऱ्या धावेसाठी संदीप ज्युनियर पोहोचलाय. फिटनेस चांगली आहे, सराव चांगला आहे त्याचा. छोटा पॉकेट बड़ा धमाका. कद छोटा है लेकिन मैच के वो कैप्टन है, उनको मालूम है कैसा दौड़ना है. धाव संख्या 21 धावा. इथे देखील तानाजीनं ऑन साइडला ऑन दी कार्पेट चेंडूला केलेला आहे. नितीन ज्युनियर दुसऱ्या धावेसाठी संदीप ज्युनियर आणि इथे राजू पाटील कडून चुकी. तानाजीनं तर आपली विकेट सोडली होती. तानाजीने प्रयत्नच करायचे बंद केले होते. मात्र जेव्हा बघितला की राजू पाटीलच्या हातामध्ये चेंडू नाहीये आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मौल्यवान दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. धावा बनले 23. आता बाकी आहेत 4. 9 चेंडू मध्ये 4. नक्कीच बबन नारायण पाटील या मामाश्रींचं इथे शुभागमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे. फाईन केलाय आणि हा विजयी चौकार आलाय तानाजी मालीच्या बॅट मधून आणि मानकुली संघाचा या स्पर्धेतून 3रा विजय ट्रॉफी हाती लागलेली आहे. अभिनंदन गुरुदत्त मानकुली. अडलक वीर तानाजी दापोडे.